नमस्कार, मी संदीप देसाई. जगाच्या पाठीवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींना वेगवान. जगामध्ये कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत 12व्या स्थानावर पोहोचलाय. आधी दररोज 1000 ते 1200 रुग्ण सापडायचे, आता संख्या 3000 पर्यंत पोहोचली. या यादीमध्ये भारत चीनपेक्षाही पुढे पोहोचलाय. देशामध्ये 51,401 जणांवर उपचार सुरू आहेत. सध्या 81,970 संक्रमित आहेत, तर 2,649 जणांचा मृत्यू झालेला आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या संसर्गाने 3 लाख नागरिकांचे प्राण घेतले, तर 45 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे प्राण गमावलेल्यांची निम्मी संख्या ही ब्रिटन, अमेरिका आणि इटली देशातील नागरिकांची आहे. स्पेनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2,74,000च्या वर गेलेली आहे, तर 27,000च्या वर कोरोनाचे बळी गेलेत. स्पेनमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय. रशियामध्ये आता कोरोना संक्रमितांची संख्या तब्बल 2,72,000 पेक्षाही जास्त झाली आहे. रशियामध्ये 10,000हून अधिक नव्या केसेस समोर आलेल्या आहेत. आतापर्यंत रशियामध्ये 2,537 रुग्णांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झालाय. ब्रिटनमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. सध्या 2,36,000च्या वर कोरोना रुग्ण झाले, तर मृतकांचा आकडा 33,000च्या वर गेलाय. इटलीमध्ये कोरोनाचा आकडा वाढतोय. सध्या 2,23,000च्या वर कोरोना रुग्ण देशामध्ये आहेत, तर 31,000च्या वर कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. जवळपास 800 कोरोनाग्रस्तांची प्रकृती आता सध्याच्या घडीला चिंताजनक आहे. फ्रान्समध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 1,79,000च्या वर गेलेली आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसते. फ्रान्समध्ये मृत्यू दर मात्र कमी आहे. जर्मनीतही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताना दिसतोय. सध्या देशात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1,75,000च्या वर गेली आहे, तर 8,000च्या वर कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय. ब्राझीलमध्येही कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. सध्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाखांहून अधिक आहे, तर 15,000च्या वर कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय. ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्यानं वाढ होते. तुर्कीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढते. आतापर्यंत कोरोनाचे 1,46,000 रुग्ण झाले, तर कोरोना बळींची संख्या 4,000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. दिलासादायक बातमी म्हणजे आतापर्यंत 1 लाखांच्या वर कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. इराणमध्येही कोरोना रुग्णांची संख्या 1,18,000च्या वर गेली आहे. रुग्णवाढीचं प्रमाण देशात कमी झाल्याचं समोर आलंय, तर आतापर्यंत 7,000च्या वर कोरोनाचे बळी गेलेत. पाकिस्तानमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या वाढून 38,000च्या वर पोहोचली आहे. पाकिस्तानात कोरोनामुळे आतापर्यंत 770 जणांचा मृत्यू झालाय. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्येही आता हळूहळू दुकानं आणि इतर व्यवहारांना सुरुवात झाली आहे. मध्य आणि उत्तर भागातील अनेक कॅफे, बार आणि इतर दुकानं खुली करण्यात आली आहेत. या स्टोअर्समध्ये खरेदीसाठी आलेले नागरिकही सावधगिरी बाळगत आहेत. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगबाबत नागरिक बऱ्यापैकी सतर्क असल्याचं आढळून आलंय. अमेरिकेमध्ये अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी व्यवसायांना परवानगी दिली जाते. या ठिकाणी अनेक व्यवसाय जे आहेत ते हॉटेल सुरू झालेले पाहायला मिळत आहेत. महापौर अँथनी वाज यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीच पुन्हा उघडण्यासाठी 2 टप्प्यांची योजना जाहीर केली आहे. कोरोनाचा संसर्ग व्हाईट हाऊसमध्येही होऊ नये यासाठी योग्य ती सर्व पावलं उचलली जात असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय. कोरोना चाचण्यांची नवीन आकडेवारी गोंधळात टाकणारी असल्याचंही ट्रम्प म्हणाले. 15 मिनिटांमध्ये कोरोना चाचणी एक गेम चेंजर ठरेल असा विश्वास सुद्धा ट्रम्प यांनी व्यक्त केलेला आहे. अमेरिकेतील व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी कायले मॅकॅनी यांना कोरोना संदर्भात प्रश्नांचा भडीमार सहन करावा लागला. प्रशासनानं कोरोना संदर्भात काय तयारी केली होती? ट्रम्प प्रशासन या साथीच्या आजाराबाबत गाफील राहिलं का? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. देशात कोरोनाच्या केलेल्या चाचण्यांबाबतही अनेक प्रश्न यावेळेला उपस्थित करण्यात आले. अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये हवाई दलानं जीव धोक्यात घालून कोरोना संदर्भात संसर्गामध्ये सेवा केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना अभिवादन केलं. F-16 थंडरबर्ड्स ही लढाऊ विमानं लॉस एंजेलिसच्या अवकाशामध्ये झेपावताना दिसली. ऑरेंज काउंटी आणि इतर भागातून या विमानांनी उड्डाण करत या कर्मचाऱ्यांना सलामी दिली. ब्राझीलमध्ये कोरोनानं थैमान घातलंय. ब्राझीलँडिया जिल्ह्यातील साओ पाउलोमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचं प्रमाण अधिक आहे. कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबियांना अन्नधान्य पुरवणाऱ्या क्लाडिओ रॉड्रिग्स यांचं कुटुंब देखील कोरोनाच्या कचाट्यामध्ये सापडलंय. त्यांच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
इटलीमध्ये इतिहासात पहिल्यांदाच लक्झरी हॉटेल रिकामी पाहायला मिळत आहेत। या सीझनमध्ये पर्यटकांची गर्दी असते, मात्र कोरोनाच्या संकटामुळे इथल्या पर्यटन व्यवसायालाही मोठा फटका बसलाय। इटलीमध्ये स्थानिक लोकांनाही घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे। पेरू देशामध्ये देखील कोरोनाचं संकट वाढतंय। देशभरात आतापर्यंत लाखो लोकांच्या कोरोना चाचण्या झाल्याचं अध्यक्षांनी सांगितलं। सुरुवातीला या देशामध्ये कोरोनाची परिस्थिती आटोक्यात होती, मात्र आता कोरोनाचं संकट वाढतंय। 84,000हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली असून हा देश लोकसंख्येच्या मानानं फार लहान आहे। मॉन्टेनेग्रोमध्ये फिर्यादीने 8 पुजाऱ्यांना अटक केलेली आहे। कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या संमेलनावर बंदी घालण्यात आली आहे, मात्र नियमांचं उल्लंघन करून मोठ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या अटकेमुळे मॉन्टेग्रो इथल्या सरकार आणि सर्बियन ऑर्थोडॉक्स चर्च यांच्यामध्ये तणाव निर्माण झालाय। सेनेगाली मुस्लिमांनी गेल्या 2 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच एकत्र आलेले आहे। डाकारच्या मसालीकुल या मशिदीमध्ये त्यांनी जवळपास 12,000 मुस्लिम एकाच वेळी नमाज पठण करू शकतात, मात्र 1 मीटर अंतर ठेवून 2,000 मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलंय। मशिदीमध्ये येणाऱ्यांना हाताला सॅनिटायझर आणि मास्क बंधनकारक करण्यात आला होता। चिलीच्या राजधानीमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध वाढवण्यात आलेले आहेत। कोरोनाचं संकट वाढतंय, त्यामुळे प्रशासनानं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतलाय। सॅन्टियागोमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत। ब्राझीलच्या आरोग्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। कोरोनाचा देशभर संसर्ग वाढत असताना राष्ट्राध्यक्षांसोबत मतभेद झाल्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिलाय। अध्यक्ष बोल्सोनारो आपल्यावर कोरोना रुग्णांच्या उपचारात हायड्रोक्लोरोक्विन औषधांचा वापर वाढवण्यासंदर्भात दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। कोरोनामुळे ग्वाटेमालात सुद्धा अनेक निर्बंध जारी करण्यात आलेले आहेत। हे निर्बंध काही शिथिल केल्यानंतर अनेक दिवसानंतर लोक खरेदीसाठी बाहेर पडलेत। जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता इतर दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत। तसंच संध्याकाळी 5 ते सकाळी 5 यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। अमेरिकेमध्ये डेमोक्रॅट पक्षाच्या विरोधामुळे संसदेमध्ये रिपब्लिकन पक्षाला कोरोना मदत विधेयक संमत करता आलं नाहीये। $3 ट्रिलियन मदत मंजूर करताना ती नेमकी कशी पद्धतीनं आणि कशा पद्धतीनं लिहिली जाणार आहे असा सवाल डेमोक्रॅट सदस्यांनी विचारला। ट्रम्प सरकार निवडणुकीच्या वर्षामध्ये केवळ भलं मोठं पॅकेज जाहीर करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। कोरोनाचा धोका असला तरी आता अमेरिकेतल्या अनेक भागात दुकानं आणि इतर व्यवसाय सुरू होऊ लागले आहेत। कोलंबस, ओहायो त्याचबरोबरच अनेक ठिकाणी दुकानं पुन्हा सुरू झाली आहेत। बेकरी, सलूनही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत सुरू करण्यात आलेली आहेत। कोरोनाचा धोका असला तरी आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आता पावलं उचलली जात आहेत। लॉकडाऊन शिथिल करण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना स्पेन सरकारनं जारी केलेल्या आहेत। कॅनरी द्वीप समूहातील बेटं, त्याचबरोबर फोर्मेंटेरा आणि बॅलेरिक बेटांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे, तर माद्रिद आणि बार्सिलोना या मोठ्या शहरातील बार, रेस्टॉरंट आणि दुकानं उघडण्यास सध्या मनाई करण्यात आली आहे। बांगलादेशमध्ये आता कोरोना व्हायरसचा धोका रोहिंग्या निर्वासितांमध्ये जाणवू लागलेला आहे। इथं कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलाय। कॉक्स बाजार जिल्ह्यामधल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे। दक्षिण बांगलादेशमध्ये जवळपास 10 लाख इतके रोहिंग्या शरणार्थी आहेत। या शिबिरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यास त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो। अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया या भागामध्ये प्रशासनानं वाढवलेल्या लॉकडाऊन आदेशाचा निषेध करण्यासाठी लोकांनी निदर्शनं केली। हा भाग न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीला लागून आहे। कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असून आता अधिक काळ लॉकडाऊन केल्यास त्यामुळे लोकांचे रोजगार संकटात येतील असं या आंदोलकांचं म्हणणं आहे। कोरोनाच्या साथीमध्ये लोकांना धीर देण्याकरता आता अमेरिकेत कुत्र्यांचाही वापर केला जातोय। अनेक प्रशिक्षित श्वान ऑनलाईन साईटच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत। लॉकडाऊनमध्ये घरात बसून नैराश्य आलेल्या अनेक जण या प्रशिक्षित कुत्र्यांसोबत आपला वेळ घालवताना दिसत आहेत। फ्रान्समध्ये कोरोनाशी साधर्म्य असणाऱ्या आजारामुळे एका 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्यानं आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे। या मुलाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्याची मेंदूतील यंत्रणा काम करण्याची थांबली। या मुलामध्ये स्काल्टेल तापासारखी लक्षणं सुद्धा दिसू लागली होती। अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समध्ये कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या हजारो गरजूंना दररोज अन्न वाटप करण्यात येत आहे। स्वयंसेवी संस्था आणि सरकारच्या माध्यमातून हजारो तरुण गरजूंपर्यंत अन्नाचं वाटप करताना दिसत आहेत। आठवडाभरातील पुरेल एवढं अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू गरजूंना दिल्या जात आहेत।
लंडनमधल्या एका वेअर हाऊसला भीषण आग लागली होती. या आग 20 फायर इंजिन आणि 125 अग्निशमन दल कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केल्यानंतर विझवण्यात आली आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नसून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. अमेरिकेतल्या सॅन डिएगो इथल्या प्राणी संग्रहालयामध्ये एका पाणघोड्याचा जन्म झालाय. 30 वर्षांनंतर प्रथमच पिग्मी जातीच्या पाणघोड्याचा प्राणी संग्रहालयामध्ये जन्म झाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अद्याप या छोट्या पाणघोड्याचं नामकरण झालं नसलं तरी त्याला कोबे म्हणून कर्मचारी हाक मारतायत. या छोट्या पाहुण्यासाठी पिंजऱ्यामध्ये कर्मचाऱ्यांनी विविध सुविधा तयार केलेल्या आहेत. कॅनडाच्या टोरंटो शहरातील कॅलगरी प्राणी संग्रहालयात असणारे 2 पांडा चीनला परत केले जाणार आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे या पांडांचं खाद्य असणारे बांबू मिळेनासे झालेत. योग्य प्रमाणात खाद्य देण्यात अडचणी येत असल्यामुळे नाईलाजास्तव प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे. पाकिस्तान सरकारनं लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतलाय. लॉकडाऊनमुळे पाकिस्तानमधील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे लॉकडाऊन उघडण्याचा निर्णय पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतलाय. जपान सरकारनंही देशातील काही भागातील लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे काही राज्यांमध्ये जनजीवन सुरळीत सुरू झालेलं आहे. मेट्रो ट्रेन सुरू झाल्यानं लोकांची वर्दळ वाढली आहे, तर मार्केटमधील लोकांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते आहे. हाय रिस्क झोनमध्ये मात्र लॉकडाऊन कायम राहणार आहे. नेपाळमध्ये कोरोना संसर्ग वाढतोय. काल दिवसभरामध्ये आणखी 18 रुग्णांची यामध्ये भर पडली आहे. सध्या नेपाळमध्ये 267 कोरोना संक्रमित आहेत. आतापर्यंत 23,914 रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती नेपाळच्या आरोग्य विभागानं दिली आहे. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठानं कोरोनावर प्रभावी औषध मिळवल्याचा दावा केलाय. माकडांवर औषधाचा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा ब्रिटनकडून करण्यात आलाय. या औषधाचा माणसावर कसा परिणाम होणार हे आता पाहावं लागणार आहे. वंदे भारत मिशन अंतर्गत आणखी 121 भारतीय मायदेशी परतले आहेत. आज सकाळी नेवारहून एक स्पेशल विमान हैदराबादला दाखल झालं. कालही क्वालालंपूरहून हैदराबादला 117 प्रवाशांचं आगमन झालेलं आहे. नौदलाचं जहाज INS जलाश्व मालदीवहून 588 भारतीयांना घेऊन काही वेळापूर्वीच कोचीकडे रवाना झालेला आहे. यामध्ये 6 गर्भवती महिलांचा समावेश आहे. जलाश्व कोचीपर्यंतचं 700 किलोमीटरचं अंतर 35 तासामध्ये पूर्ण करेल. नियोजित वेळेनुसार काल संध्याकाळी निघणारं हे जहाज खराब हवामान, पाऊस, वादळामुळे कालऐवजी आज रवाना झालं. लॉकडाऊनमुळे अमेरिकेमध्ये अडकलेल्या 300 भारतीय नागरिकांना घेऊन न्यू जर्सीहून विमानानं उड्डाण केलंय. या प्रवाशांमध्ये भारताचे संयुक्त राष्ट्रातील माजी राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांचाही समावेश आहे. न्यू जर्सीतून भारतीयांना घेऊन निघालेलं हे दुसरं तर अमेरिकेतून निघणारं हे 6वं विमान आहे. नवी दिल्ली आणि हैदराबादमध्ये या प्रवाशांना उतरवलं जाणार आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार असल्याचं ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं. या संकटामध्ये आम्ही भारत आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही कोरोनाविरोधात लस विकसित करण्यासाठी सहकार्य करत आहोत, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये 3 तासांपूर्वी जन्मलेल्या चिमुकलीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केलेला आहे. एकदा नव्हे 2दा गोळीबार करण्यात आलाय, मात्र तरीही ती चिमुकली बचावली आहे. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.